अजूनही चांद रात आहे. भाग 23. मी म्हणाले ना तुम्हाला, तुम्ही काहीही मनात ठेवू नका. माझ्या मनात तुमच्याविषयी कुठलीच अढी नाही. वसुंधरा त्याला म्हणाली. आता पुढे. थँक्यू वसुंधरा. तू खरंच खूप ग्रेट आहेस. थँक्यू, थँक्यू सो मच. माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं उतरलं बघ, तुझ्या मला माफ करण्याने. बरं ऐक, पूर्वाच्या मदतीने मी त्या डॉक्टरचा पत्ता काढलेला ज्याने दादाचा खोटा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बनवला होता. मागचे काही दिवस तो नव्हता मुंबईमध्ये, पण उद्यापासून तो कामावर येईल. तो खूप मोठा पुरावा आहे या सगळ्यांच्या विरोधात. मी बघतो पुढे काय करायचं ते. तू फक्त आराम कर आणि जास्त विचार करू नको, तो तिच्या केसांवर थोपटत म्हणाला. सागरला निरपराध सिद्ध करण्यासाठी त्याला न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने खूप मोठं पुढचं पाऊल पडलं होतं. आकाश गेल्यावर तिने स्वतःला बेडवर झोकून दिलं आणि डोळे मिटले. काळाच्या गर्भात काय दडलं असेल याचा विचार कोणीच करू शकत नाही. तो वेगवेगळी रूपं घेऊन आपल्यासमोर दरवेळी उभा राहतो. कधी आपल्याला हसवतो तर कधी रडवतो. आज सगळ्या गोष्टींचा उलगडा झाल्यावर तिच्या मनातल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं भेटली होती तिला. सागर एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक, पण किती साधा आणि सच्चा होता. तिच्यावर निस्सीम प्रेम होतं त्याचं. केवळ तिच्यासोबत ऑफिसमध्ये येताना आणि जाताना वेळ घालवता यावा म्हणून स्वतःचा एवढा मोठा बंगला गाडी सोडून 1 BHK मध्ये राहत होता. बसने प्रवास करत होता. सागर सारख्या व्यक्तीवर प्रेम करायचं भाग्य आपल्याला मिळालं. तिच्या बंद डोळ्यातून 2 अश्रू ओघळले. सागर फक्त तिच्या भूतकाळाचा नाही तर तिच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होता आणि कायम राहणार होता. सागरचा विचार करता करता तिला झोप लागली. संध्याकाळी झोपेतून उठल्यावर ती खाली आली. बरं वाटतंय आता तुला? आजीने प्रेमाने तिला विचारलं. हो आजी, आराम करून करून कंटाळा आला होता, म्हणून जरा वेळासाठी खाली आले. बरं केलं. ये, बस इथे माझ्याजवळ. आता कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही हं. पोटभर जेवायचं आणि फक्त आराम करायचा. मला माझी सून अशी अशक्त आणि सुकलेली नकोय. एवढंच कशाला? थांब, मी आता आहेच इथे महिनाभर. बघतेस तुझी तब्येत कशी सुधारत नाही ते. तिच्या आईनंतर तिचे खाण्यापिण्याचे लाड करणार कोणीच नव्हतं. सागर होता, पण त्याचा सहवास फार कमी लाभला तिला. आजींच्या अशा प्रेमळ बोलण्याने तिचे डोळे भरून आले. राधाबाईंनी तिला जवळ घेतलं. बाळा, आकाशविषयी कुठला गैरसमज मनात ठेवू नकोस हं. मनाने खूप चांगला आहे ग तो. सागरवर खूप जीव होता त्याचा. म्हणूनच ते फोटो पाहून तुझ्याशी तसं. आजींना पुढचं बोलावलं गेलं नाही. आकाशचा संसार आता वसुंधराच्या हातात होता. तू माफ कर त्याला. मी हात जोडते तुझ्या समोर. एक संधी दे फक्त. बघ, खूप जीभ लावेल तो तुला. आजी रडतच म्हणाल्या. अहो आजी, हे काय करताय? माझ्या मनात कुठलीच तक्रार नाही त्यांच्याविषयी. मी समजू शकते ते असं का वागले. तुम्ही प्लीज काळजी करू नका. मी माफ केलाय त्यांना. खरंच माझ्या मनात काहीच नाही त्यांच्याविषयी. खरंच राही राग नाही ना तुला आकाशविषयी? आजींनी डोळे पुसत विचारलं. खरंच नाही. तिचं बोलणं ऐकून आजींनाही खूप बरं वाटलं. शेवटी तिच्या होकारावर नकारावर सगळ्या गोष्टी अवलंबून होत्या. वसुंधराला पूर्वाचा फोन आला. वसू, कशी आहे तब्येत आता? पूर्वाने विचारलं. मी ठीक आहे. जरा अशक्तपणा आहे, पण होईल काही दिवसांमध्ये ठीक. आज वसुंधराचा आवाज वेगळाच वाटला तिला. तब्येतीची काळजी घे आणि खाण्यापिण्याची हयगय करू नको, पूर्वा तिला बजावून सांगत होती. खाण्यापिण्याचं तर बोलूच नको तू. आजी अगदी घशापर्यंत येईल एवढं खाऊ घालतात मला. वसुंधरा हसून म्हणाली. चांगलं आहे. खूप मायेची माणसं भेटली तुला. आजी आजोबा, आकाश भाऊजी सगळेच खूप छान आहेत ग. वसुंधराला सगळं सत्य कळलेलं आहे हे पूर्वाला माहिती नव्हतं, त्यामुळे ती आडून आडून आकाशबद्दल विचारायचा प्रयत्न करत होती. पूर्वा, मला सगळं खरं कळलेलं आहे. आकाश त्यांनीच सांगितलं मला. मग वसुंधराने तिचं आणि आकाशचं बोलणं पूर्वाला सांगितलं. वसू, तू खरंच आकाश भाऊजींविषयी मनात काहीच ठेवू नको. राग करू नको त्यांचा. ते खूप चांगले आहेत ग. तू हॉस्पिटलमध्ये बेशुद्ध असताना त्यांची अवस्था पाहिली मी. त्यांचं खूप प्रेम आहे तुझ्यावर. पूर्वा तिला कळकळीने सांगत होती. पूर्वा, अगं काहीही काय बोलते तू? त्यांनी माझ्याशी का लग्न केलं ते माहिती आहे ना तुला? तरीही तू हे सगळं असं कसं? वसुंधरा काहीची आश्चर्याने आणि चिडून म्हणाली. सगळं कळल्यावर वसुंधराच्या मनात आकाशविषयी राग नव्हता, पण त्याने तिच्याशी लग्न का केलं ही वस्तुस्थिती तिला माहिती होती. अशा वेळी त्याचं तिच्यावर प्रेम आहे हे पूर्वाचं बोलणं तिला सहनच झालं नाही. आणि तिच्यासाठी प्रेम हा शब्द फक्त सागर पासून सुरू होत सागरपर्यंत येऊन संपत होता. वसू, तुला आठवतं कॉलेजमध्ये एक मुलगा तुझ्या खूप मागे लागलेला? त्याने तुला एकदा पत्रही लिहिलं होतं. कॉलेजमधली काही मुलं तुला त्रास द्यायची, पण त्यानंतर महिनाभर ती मुलं कॉलेजलाच आली नाही आणि आली तेव्हा येऊन डायरेक्ट तुझी माफी मागितली होती. आठवतं तुला ते सगळं? हो, आठवतं थोडं थोडं, पण त्याचा इथे काय संबंध? आणि हे तू एवढ्या दिवसांनी का सांगत आहेस मला?
वसुंधराला तिच्या बोलण्याचा संदर्भ लागला नाही, कारण तो मुलगा आणखी कोणी नसून आकाश भाऊजीच आहे. त्यांचं खूप प्रेम होतं तुझ्यावर, आणि आहे सुद्धा, अगदी मनापासून. हे बघ वसू, मला कळतंय की सागर शिवाय आणखी कोणाचा विचार करणं फार अवघड आहे तुझ्यासाठी. त्यांचं प्रेम पुसून टाकायला नाही म्हणत मी, पण एकदा डाव मोडला म्हणून कोणी दुसरा डाव मांडतच नाही, असं आहे का? विचार कर वसू, आयुष्य कधीच कोणासाठी थांबत नाही ग, ते समोर जातच राहतं. आपली प्रिय व्यक्ती आपल्यासोबत असो किंवा नसो, वाटचाल सुरूच ठेवावी लागते. मला मान्य आहे देवाने खूप अन्याय केलाय तुझ्यावर, पण त्याच देवाने तुझी गाठ आकाश भाऊजींसोबत बांधली आहे. सो प्लीज त्यांचा विचार कर. वेळ लागेल तुला तुमच्या नात्याचा विचार करायला, पण तरी एक संधी दे. एका हाताने तुझं दुःख हिरावल्यावर परत दुसऱ्या हाताने तुझ्या पदरात सुख टाकण्यासाठी कदाचित देवाने आकाश भाऊजींना तुझ्या आयुष्यात आणलं असेल. पूर्वा तिला अगदी मनापासून समजावून सांगत होती, आणि वसुंधरा शांतपणे तिचं बोलणं ऐकत होती. कधी काळी तिच्यावर वेड्यासारखं प्रेम करणारी व्यक्ती आणखी कोणी नसून आकाशच होता, ही माहिती होणं आणखी एक धक्का होता तिच्यासाठी. वसू, ऐकतेस ना? ती काहीच नाही बोलत ते पाहून पूर्वाने तिला पुन्हा आवाज दिला. हो. तेवढ्यात तिला आजीचा आवाज आला. पूर्वा, मी बोलते तुझ्याशी नंतर. आजी बोलवत आहे आता. हो हो ठीक आहे, पण माझ्या बोलण्याचा नक्की विचार कर वसू, म्हणत पूर्वाने कॉल कट केला. साळवी पेशंट बनवून त्या डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेले. सोबत आकाशही होता. तो डॉक्टर साळवींना चेक करत असतानाच त्यांनी मुद्दाम त्याला विचारलं, डॉक्टर चंद्रशेखर राऊतच नाव आहे ना तुमचं? हो. त्या डॉक्टरने साळवींकडे पाहत उत्तर दिलं. बाकी मूळचे कुठले तुम्ही? साळवींचा दुसरा प्रश्न. यावर तो सावधगिरीने उत्तर देत होता, जसं काही उत्तर पाठच करून ठेवलं असेल त्याने. मी इथलाच, मुंबईचा. अच्छा, हो का? तेवढ्यात आकाशने चंद्रकांत म्हणून आवाज दिला, आणि त्या डॉक्टरने चक्क काय म्हणून विचारलं. स्वतःचं खरं नाव ऐकून तो ओ दिल्याने चांगलाच फसला होता. मिस्टर चंद्रकांत राऊत, बहुरूपी आहात तुम्ही. संभाजीनगरमध्ये तर नाव चंद्रकांत होतं, आणि मुंबईमध्ये येईपर्यंत चंद्रशेखर झालं. आकाश खिशात हात घालत त्याच्यावर नजर रोखून म्हणाला. आता तो डॉक्टर पुरता घाबरला होता. कोण आहात तुम्ही? त्याने अडखळत विचारलं. चेहऱ्यावर रागही येऊ पाहत होता. आम्ही कोण आहोत यापेक्षा तू कोण आणि इथे कसा ते सांग, आणि जर आवाज केलास ना तर 420 ची केस लावून आतमध्ये करून टाकेल तुला. या हॉस्पिटलमध्ये बरीच ओळख आहे माझी. आकाशनेही त्याला कडक आवाजात धमकावलं. हे बघा, काय हवंय तुम्हाला? त्याने आता घाबरतच विचारलं, कारण समोरची व्यक्ती कोणी साधीसुधी नव्हती हे कळून चुकलं त्याला. आता सत्य नाकारण्याची काही संधी नव्हती त्याच्याकडे. सागर इनामदार, त्याचा खोटा पोस्टमॉर्टम रिपोर्ट तूच साईन केला होतास ना? तो कुणाच्या सांगण्यावरून केला होता त्याचं नाव सांग, साळवी डायरेक्ट त्याला म्हणाले. सागर इनामदार हे नाव ऐकून त्या डॉक्टरच्या चेहऱ्यावर 12 वाजले. पाय लटपटायला लागले आणि चेहऱ्यावर घाम जमा झाला. मी काहीही केलं नाही. मला नाही माहिती कोण आहेत ते. त्या डॉक्टरचा स्वतःचा बचाव करण्याचा शेवटचा प्रयत्न, कारण मान्य केल्यावर त्याची काय हालत होणार होती या विचारानेच त्याचा थरकाप उडालेला. हे बघ, ही असली फालतू बडबड करण्यात वेळ वाया घालवू नको. स्ट्रेट कम टू द पॉइंट. आकाशच्या डोळ्यांमध्ये जाळ उतरला होता, तरीही बराच शांततेने बोलायचा प्रयत्न करत होता तो. त्या डॉक्टरने टेबलवर ठेवलेल्या ग्लासमधलं पाणी घटाघटा पिलं आणि आवंढा गिळून बोलायला सुरुवात केली. सागर इनामदार यांचा खून झाला होता. ते शब्द ऐकून आकाशच्या मुठी आवळल्या गेल्या. डोळ्यांमध्ये राग आणि वेदना दोन्ही दाटून आल्या. ते पाहून त्या डॉक्टरला तर आणखीनच भीती वाटली. मला एक फोन आलेला, पोस्टमॉर्टम रिपोर्ट बनवायचा आहे आत्महत्येचा म्हणून. मी पहिले नाही म्हणून सांगितलं, पण मग त्यांनी खूप मोठी रक्कम ऑफर केली मला. एवढे पैसे मी आयुष्यात कधीच पाहिले नव्हते. माझं आयुष्य बदलून जाणार होतं तेवढ्या रकमेने. माझी नियत फिरले आणि मी तयार झालो. त्यांची एकच होती समोरच्या काही दिवसांमध्ये हे शहर सोडून जायचं. तो डॉक्टर आपल्या चेहऱ्यावरचा घाम पुसत म्हणाला. फोन करणारा कोण होता? साळवींनी विचारलं. त्याचं नाव नाही माहिती, कारण त्याच्याशी फक्त फोनवर बोलणं झालं माझं, तेही 3 वेळा. कधी कधी. दुसरा प्रश्न. पहिल्यांदा त्याने स्वतः मला फोन केला. दुसऱ्यांदा त्यांनी पैसे कमी पाठवले म्हणून मी त्यांना फोन केला, आणि तिसऱ्यांदा मला आणखी पैसे हवे होते म्हणून माझाच कॉल गेला होता त्यांना. तो डॉक्टर नजर खाली करत म्हणाला. पैशासाठी माणसाने किती लोभी असावं. त्याचं बोलणं ऐकून आकाशाचं रक्तच खवळलं. त्याने डायरेक्ट त्या डॉक्टरची कॉलर पकडली, तीही गळ्यात सकट. डॉक्टर झटपटायला लागला. तुझाही गळा आवळून तुझ्या आत्महत्येचा रिपोर्ट बनवू का इथेच? आकाश प्रचंड रागात त्याला म्हणाला.
सिच्युएशन लक्षात घेता साळवींनी आकाशला थांबवलं. आकाश सर, प्लीज कंट्रोल. आपल्यासाठी खूप महत्वाचा साक्षीदार आहे हा. प्लीज सोडा त्याला. तसं त्याने त्या डॉक्टरची कॉलर सोडली. डॉक्टर खोकलतच खाली बसला. नंबर देतोस ना? साळवींनी पुन्हा त्याला दणक आवाजात विचारलं. आकाश आणि साळवींचा धाक पाहून त्याने मुकाट्याने साळवींना नंबर दिला. मी बघतो लास्ट लोकेशन ट्रेस करून. हा जर गावंडीचा नंबर असेल तर खऱ्या खुन्यापर्यंत पोचलोच आपण, साळवी आकाशला म्हणाले. हे घे, फोन कर तुझ्या घरी आणि सांग समोरचे 15 दिवस तू बाहेर जात आहे म्हणून. काहीही गडबड केली तर तुझ्या अख्ख्या फॅमिलीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बनवायला वेळ लागणार नाही मला. याला ठेवा आपल्या ताब्यात. सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लागत नाही तोपर्यंत, आकाशने साळवींना सांगितलं. पूर्वाच्या हुशारीने आज त्या डॉक्टर पर्यंत आकाश पोहोचू शकला होता. त्याने पूर्वाला फोन करून जे घडलं ते सगळं सांगितलं. पूर्वा, तुझे आभार कसे मानू कळत नाही मला, पण एक गोष्ट लक्षात ठेव, भविष्यात कधीही गरज पडली तर हा भाऊ कायम आहे तुझ्यासोबत, फक्त एका फोनच्या अंतरावर, आकाश तिला म्हणाला. तुम्ही आभार कसले मानता? तुमच्या आणि वसूसाठी एवढं तर मी नक्कीच करू शकते. जरा वेळ बोलून दोघांनीही फोन ठेवला. आकाश आज जरा उशिराच घरी आला. सध्या कामाचा खूप व्याप वाढला होता आणि मागच्या काही दिवसांच्या घटनांमुळे बऱ्याच गोष्टी पेंडिंगही होत्या. आत आल्यावर फ्रेश व्हायला जाताना त्याचं लक्ष वसुंधराकडे गेलं. शांत झोपली होती ती. तिला तसं शांत झोपलेलं पाहून त्याची पावलं काही वेळ तिथेच थांबली. तिचं प्रेम त्याच्या नशिबात होतं की नाही ते माहिती नव्हतं त्याला. ते कधी त्याच्या वाटेला यावं अशी अपेक्षाही नव्हती ठेवली त्याने मनात. आता त्याचं फक्त एकच ध्येय होतं, तिने खुश राहावं, आनंदी राहावं. ती त्याच्या सोबत डोळ्यासमोर आहे हेच खूप होतं त्याच्यासाठी. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या टेबलवर सगळे बसले असताना आकाशनेच विषय छेडला. वसुंधरा, तुझी हरकत नसेल तर एक विचारू का तुला? मागच्या काही दिवसात त्याच्या वागण्याने, पूर्वाने तिला जे काही सांगितलं, तिच्या मनात त्याच्याविषयी आदर आणि विश्वास तयार झालेला. काय? मला असं वाटतं की जर तुला चालणार असेल तर तू आपलं ऑफिस का नाही जॉईन करत? तेवढाच तुझा वेळ जाईल आणि तुझं शिक्षण तेही कामात येईल तिथे. तसंही कामाचा खूप व्याप आहे सध्या. तुझी मदतच होईल आपल्या कंपनीला, आकाश म्हणाला. तिने काही उत्तर द्यायच्या आतच आजोबा म्हणाले, हे अगदी बरोबर बोललास आकाश तू. वसू, तू खरंच आपलं ऑफिस जॉईन कर. तुझा वेळही चांगला जाईल तिथे. शिवाय आकाश म्हणतो तसं खूप वर्कलोडही आहे. त्यामुळे तुझ्या शिक्षणाचा आणि अनुभवाचा उपयोग होईल तिथे. अहो, पण तिची तब्येत, आजींनी काळजी दाखवली. राधा, उलट तिच्या तब्येतीसाठीच चांगलं आहे ते. सतत भूतकाळाचे विचार करत बसण्यापेक्षा स्वतःला कामात गुंतवून ठेवणं कधीही चांगलं. मन प्रसन्न राहतं त्याने. शिवाय आकाश म्हणतो तसा तिच्या शिक्षणाचाही उपयोग होईल. एवढी हुशार आहे ती, मग काय ती घरी बसून राहणार? आजोबांनी आजीला समजावलं. पण मला आता जमेल का? वसुंधरा बिचकतच म्हणाली. न जमायला काय झालं? आधी काम केलं आहेस की तू. मी तर म्हणतो तू तुझं पोस्ट ग्रॅज्युएशन ही पूर्ण कर. तुझी हरकत नसेल तर उद्या जाऊ आपण ऍडमिशन करायला. त्याचं बोलणं ऐकून ती विचारात पडली. तू विचार करून निर्णय घे, आकाश तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पाहून म्हणाला. विचार काय करायचा आहे त्यात? ते काही नाही. तू उद्यापासून ऑफिस जॉईन करते आणि आकाश एखादं चांगलं कॉलेज पाहून हिची ऍडमिशनही करून टाक कॉलेजमध्ये. पार्ट टाइम का होईना तिचं पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट होईल. शिक्षण अर्धवट का म्हणून सोडायचं? एवढं बोलून आजोबांनी सगळ्या डिस्कशनलाच पूर्णविराम दिला. तिनेही हो म्हटलं. मग तिचा होकार ऐकल्यावर आकाश तिच्याकडे पाहून फक्त हसला. मागे घडलेल्या सगळ्या घटनांमधून तिला बाहेर काढण्याचा हा एक खूप चांगला उपाय सुचला होता तिला. चला राधाबाई, औषधं द्या मला माझी, आजोबा म्हणाले आणि मग आजी आजोबा दोघेही आत त्यांच्या रूम मध्ये निघून गेले. ती दोघं गेल्यावर नाश्त्याच्या प्लेटमध्ये चमचा फिरवताना वसुंधरा जरा वेळ थांबून वर पाहून आकाशला म्हणाली, थँक्यू. थँक्यू कशासाठी? जो तुझा हक्क आहे तोच देताय मी तुला. बरं, मी निघतो. संध्याकाळी लेट होईल. औषधं घेऊन वेळेत जेवण कर. बाय, म्हणत त्याने बॅग आणि ब्लेझर उचलला आणि तो निघून गेला. तो गेला त्या दिशेने बघतच राहिली. पूर्वाच्या बोलण्याप्रमाणे त्याचं तिच्यावरचं प्रेम तिला त्याच्या प्रत्येक कृतीतून दिसत होतं, जाणवत होतं. ओडिसामध्ये एका छोट्याशा गावात 2 माणसे एका घराजवळ येऊन थांबली. जरा वेळाने एक मुलगा त्या घराबाहेर आला. तो समोर चालत असताना ही दोघं माणसंही त्याचा पाठलाग करत होती. काही अंतर गेल्यावर त्यातल्या एकाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. काय दिनेश, कुठे होता एवढे दिवस? काय राव, केवढं शोधलं तुला. ते ऐकून तो मुलगा तिथेच थांबला आणि त्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला. इथपर्यंत त्याला शोधायला कोणी येईल असा त्याने कधी विचारही केला नव्हता. कोण दिनेश? माझं नाव दिनेश नाही, तो अडखळत म्हणाला. स्वतःची ओळख लपवू पाहत होता.
दाढी मिशी लावून चेहरा लपवता येतो रे, पण स्वतःचं नाव नाही, त्यातल्या एका माणसाने त्याच्या पाठीवर थोपटत म्हटलं. कोण दिनेश? अरे तोच तू संभाजीनगर मधून भेकडासारखा पळाला आणि इथे या गावात येऊन लपलास. बऱ्या बोलाने त्या समोरच्या गाडीत बस, नाहीतर या समुद्राच्या लाटांमध्ये तुझी बहीण आणि आई कुठे गडप होईल ना, कुणाला माहितीही पडणार नाही. समोरच्याने मुद्दामच तशी धमकी दिली. दिनेशच्या चेहऱ्यावर घाम जमा झालेला. तो चालत जाऊन समोरच्या गाडीत बसला तर समोर साळवींना पाहून थक्कच राहिला. काय दिनेश, एवढं लांब लपून बसायचं? किती शोधलं राव तुला. साळवीही त्याच्या पाठीवर हलकसं थोपटत म्हणाले. तुम्ही इथे? साळवी इथपर्यंत येऊन पोचतील याचा त्याने कधी विचारही केला नव्हता. हो मीच. तू जगात कुठेही लपला असला ना तरी तुला शोधून काढलं असतं मी. ज्या माणसाने तुला न्याय मिळावा म्हणून मदतीचा हात पुढे केला त्या माणसाची साथ सोडून तिथे पळून आलास. साळवींच्या नजरेत आणि शब्दांमध्ये तिरस्कार होता दिनेशसाठी. साहेब चुकलं माझं. मला सागर साहेबांना धोका नव्हता द्यायचा हो, पण त्या दिवशी त्यांच्यासोबत बोलल्यावर मी माझ्या आईला हॉस्पिटलमध्ये न्यायला घरी आलो तर घरात आधीच राणेचे गुंड बसले होते. मी जर तिथून निघून गेलो तर माझ्या बहिणीला उचलून नेईल अशी धमकी दिली त्यांनी मला. त्यांना कळलं होतं की मी राणेच्या विरोधात पुरावे गोळे करतो आहे, सागर साहेबांच्या सांगण्यावरून. सागर साहेबांची खरी ओळखही कदाचित त्यांना कळली होती. मला खूप वाईट वाटलं त्यांना सांगावं खरं ते, पण आईच्या जीवापुढे आणि बहिणीच्या इज्जतीपुढे तो विचार खुटा पडला. त्यांच्याशी संपर्क करण्याचं काही साधनच नव्हतं, कारण माझा फोन त्या लोकांनी काढून घेतला होता. मग नाईलाज होऊन त्या दिवशी रात्रीच मी घर सोडलं. दिनेश रडत सांगत होता. शेवटी तो बिचाराही काय करू शकणार होता. आधीच त्याचा तरुण भाऊ त्याने गमावलेला, त्यामुळे ती लोक किती डेंजर आहे हे त्याला माहिती होतं. मला सागर सरांची माफी मागायची आहे साळवी साहेब, प्लीज मला त्यांच्याकडे घेऊन चला, दिनेश डोळे पुसत म्हणाला. ते तुझ्या नशिबात नाही दिनेश आता. त्यानंतर साळवींनी दिनेशला सागर बद्दल सांगितलं. एवढ्या चांगल्या देव माणसालाही नाही सोडलं त्या हरामखोरांनी. दिनेश रडत म्हणाला. बरं दिनेश, त्या दिवशी तू सागर सरांना सांगितलेलं की तुझ्या फोनमध्ये राणेचं त्या माणसासोबतचं बोलणं रेकॉर्ड केलेलं आहे, ते रेकॉर्डिंग आहे तुझ्याकडे अजूनही? साळवींनी विचारलं. तशी त्यांना शक्यता कमीच वाटत होती. नाही साहेब, त्या माणसांनी माझा फोन काढून घेतला आणि ते रेकॉर्डिंग त्यातच होतं, त्यामुळे ते नाही माझ्याकडे, पण तो आवाज डोक्यात बसलाय माझ्या. परत एकदा ऐकला ना तर नक्की ओळखेल मी, दिनेश म्हणाला. ठीक आहे, आणखी एक, सागर सरांना निर्दोष सिद्ध करायला तुझी साक्ष लागेल, त्यावेळी कोर्टात यायचं, साळवी म्हणाले. तेव्हा मी स्वार्थी झालो होतो साहेब, पण ज्या सागर साहेबांनी हजारो कामगारांची चिंता होती, त्यांच्या घरातली चूल विजायला नको म्हणून त्यांनी आपला जीवही धोक्यात घेतला, त्यांच्यासाठी एवढं करायला मिळालं तर माझं नशीब समजेल मी, दिनेश मनापासून म्हणाला. हीच अपेक्षा होती तुझ्याकडून. हा माझा नंबर आणि हा फोन ठेव, तुला गरज पडल्यावर तुला कॉल करेल मी याच फोनवर, पण यावेळी माघारी फिरू नकोस, साळवी त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले. त्याने मानेनेच हो म्हटलं. बरं जा तू, साळवी दिनेशला म्हणाले. तो गाडीतून बाहेर पडल्यावर साळवी त्यांनी त्यांच्या माणसाला सांगितलं, याच्यावर लक्ष ठेवा, तसा तो फिरणार नाही, पण मला आता कुठलीही रिस्क घ्यायची नाहीये. समोरच्या माणसांनी हो मध्ये मान डोलावली. दिनेश गेल्यावर साळवींनी आकाशला फोन लावला. आकाश सर, दिनेश भेटला, साक्ष द्यायलाही तयार आहे, फक्त त्याच्याकडे ते रेकॉर्डिंग नाही आता, कारण ते फोन मध्ये होतं. मग त्यांनी दिनेश सोबतचं झालेलं बोलणं आकाशला सांगितलं. गुड जॉब साळवी, 2 पुरावे आणि साक्षीदार तर भेटले आपल्याला. तो नंबर तेवढा ट्रेस करायचा आहे. एकदा का तो माणूस भेटला की मग आपण त्या खऱ्या गुन्हेगारापर्यंत जास्त दूर नाही, आपण पोहोचलोच त्याच्यापर्यंत. हो सर, मला जसंही काही कळेल मी लागलीच सांगतो तुम्हाला. आजोबा आणि आकाशच्या सांगण्यानुसार आणि आग्रहाखातर वसुंधराने ऑफिस जॉईन केलं. आजींना तरी काळजी लागून होती. जास्त काम करू नको, वेळेत जेव, लवकर घरी निघून ये, मधात ज्यूस प्यायचा, फळं खायची वगैरे बऱ्याच सूचना सुरू होत्या त्यांच्या. आकाश, तूही लक्ष दे रे हिच्याकडे, नाहीतर ही आपली कामाच्या नादात विसरेल सगळं. आजी, मी काय म्हणतो, तूही ये ना ऑफिसमध्ये तिच्यासोबत. तिच्या खाण्यापिण्याच्या वेळाची काळजी आहे तुला, तर तूच थांब तिच्यासोबत. आजीच्या एवढ्या सूचना ऐकून आकाश हसतच म्हणाला. गप्रे, माझ्या म्हातारीची थट्टा करतोस काय? पण मला पूर्ण खात्री आहे की तू तिची व्यवस्थित काळजी घेशील, मला यायची गरज नाही. आजी आजोबांचा आशीर्वाद घेऊन आणि देवाला नमस्कार करून वसुंधराने ऑफिसला जायचा श्री गणेशा केला. आजोबा आणि आकाशच्या म्हणण्यानुसार ऑफिसला जायला लागल्यावर तिलाही बरं वाटलं. मन कामात गुंतवल्याने भूतकाळाचे विचार काही वेळासाठी का होईना मागे पडायचे. तिला कामात रमताना पाहून आकाशलाही त्याच्या निर्णयाचं समाधान वाटलं. शिवाय काम तिच्या आवडीचं होतं आणि ती हुशारही होती. आकाशने तिला कामात पूर्ण मोकळीक दिली, तरीही त्याच्या संमतीने तिने त्याच्या डिपार्टमेंट मधले छोटे मोठे बदल करून घेतले. तिचं कामाप्रतीचं डेडिकेशन पाहून आकाशला तिचं खूप कौतुक वाटलं.
आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा. भेटूया लवकरच पुढच्या भागात. अजूनही ज्यांनी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नाहीये त्यांनी जरूर करा. धन्यवाद.